यशज्ञान फाउंडेशन संचलित यशज्ञान इन्स्टिट्यूट तर्फे 2 दिवसीय मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन वर्कशॉपचे यशस्वी आयोजन. यशज्ञान फाउंडेशन संचलित यशज्ञान इन्स्टिट्यूट यांच्या वतीने जे.के. ठाकरे हॉस्पिटल परिसर साक्री रोड धुळे या ठिकाणी 2 दिवसीय मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन वर्कशॉपचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. तर या वर्कशॉपला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन संकल्पना, मेंदूची कार्यपद्धती, एकाग्रता वाढवण्याच्या तंत्राचा परिचय करून देण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलाचा अनुभव पालकांनी प्रत्यक्ष अनुभवला. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी ब्लाइंड फोल्ड डोळ्यावर पट्टी बांधून विविध कृती करून सर्वांनाच अचंबित केले. विद्यार्थ्यांनी डोळे झाकून रंगाची ओळख पटविणे, रंगीत चित्रांचे रंग ओळखणे, एका सुईमध्ये सलग 10 पैकी 10 धागे अचूकपणे घालणे, तसेच नोटांवरील क्रमांक अचूकपणे ओळखणे अशा या प्रात्यक्षिकांद्वारे आपली क्षमता सिद्ध केली. या प्रात्यक्षिकांमुळे पालकांनी आपल्या मुलांमध्ये झालेला आत्मविश्वास, एकाग्रता व स्मरणशक्तीतील बदल स्वतः अनुभवला. या वर्कशॉपमध्ये संस्थेच्या संचालिका सौ आशा सोनवणे, श्री ज्ञानेश्वर सोनवणे तसेच प्रशिक्षिका शुभांगी भांबरे, ट्रेनर डॉक्टर विजय बजाज यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या योग्य प्रशिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, लक्ष केंद्रीकरण व आंतरिक क्षमतांचा विकास झाल्याचे पालकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. तर यावेळी उपस्थित पालकांमध्ये डॉक्टर दीपक खोरे, सौ योगिता खोरे, सौ वैशाली नेरकर, मुकेश बारी, उमाकांत खपरे, सौ हर्षा अमोल जगताप, हेमंत सोनवणे, राजीव गीते तसेच PSI राहुल अवचार सर यांच्यासह अनेक पालकांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केले. सर्व पालकांनी वर्कशॉप बद्दल समाधान व्यक्त करत यशज्ञान इन्स्टिट्यूटच्या उपक्रमाचे कौतुक केले. तर या मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन वर्कशॉपमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक व भावनिक विकासाला चालना मिळत असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्यात येतील अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली. माझ्या हाताची करन्सी ना त्याच्यातून 100 अंकलला नंबर दोन तू थांब दिया सांगेल. हे 0WR 952223. हां आता इथून आहे ना मम्मा कुठे बसले तिथं जायचं, नोट देऊन जा. मैडम तनुष्का को करेंसी कराइए. स्कॅन कर मम्मा मम्माकडे जा. कोणी मध्ये असेल तर सांग तसं त्याला बाजूला व्हायचं. विचार विचार अरे विचार कसलं ड्रॉइंग कुठे मम्मा जा बघ बरं कसलं ड्रॉइंग त्याला नीट रफ कर. नंबर सांग त्याच्यावरचा. नंबर OQAR 493293. व्हेरी गुड. कितीची आहे? 500. नंबर बोल बेटा त्याच्यावरचा जोरात बोल. OWR हे बघ नोट आहे ना अशी दोघं टोकांना म्हणजे अंकलने त्यांना नंबर पण OWR 952223.
ब्रेन एक्टिवेशन मीन्स जो होता है दोनों ब्रेन के बीच का जो ब्रिज होता है उसको एक्टिवेट करना है, उसका फीलिंग है। तो वो एक्टिवेट होता है तो दोनों ब्रिज के दोनों ब्रेन के बीच में ब्रिज होता है, लेफ्ट और राइट ब्रेन को प्रॉपर इजी हो जाता है, दोनों ब्रेन को यूज करते हैं। जनरली हम लोग क्या करते हैं, या तो हम लेफ्ट ब्रेन यूज करते हैं या दोनों ब्रेन एक्टिवेशन होने के बाद दोनों ब्रेन यूज करते हैं। जैसे जैसे प्रैक्टिस करेंगे, जैसे जैसे आगे बढ़ेंगे, आपके अंदर और चीजें तो फर्स्ट लेवल है सर। और ऐसे ऐसे स्टूडेंट्स हैं पावर से विदाउट किसी एलिमेंट कुछ भी हो सकता है। बस तनिष्का एकदम फास्ट सांगायचं आहे मला. Dark pink. कोणता डार्क आहे कोणता डार्क आहे? Highlight है dark. Blue. Pink. Green. Red. Blue. Blue. Highlight blue. Dark blue. Red. Yellow. Pink. Green. Yellow. Blue. Green. Light pink. 7 black. 6 black. 8 black. 3 black. 8 black. 9 black. 7 black. 6 black. Copy to color. Fairy. Princess. ओके तनिष्का नाही अजून सेटिंग करायचं 500 नंबर सांगा. सिया दीदीचे कोणत्या कलरचे? 100 नंबर सांगितलं. ओके कोणाचं नाव ना? डॉक्टर दीपक मेमडी मेडिसिनच आहे. ॲक्च्युली मी पहिल्यांदाच आलो आहे आता आणि माझ्या मुलीच्या बाबतीत थोडं तिचा अभ्यास करतानाचं डिस्ट्रॅक्शन किंवा तिचं कॉन्सन्ट्रेशन ते गोल फोकस न होणं या गोष्टींबाबतीत मी आणि मॅडम बऱ्याच दिवसापासून थोडं चिंतित होतो. ऑफकोर्स तिने बऱ्याच एक्झाम क्रॅक केला आहे. ती इस्रोला पण सिलेक्ट झाली टूरसाठी. आमच्यासाठी फार अभिमानास्पद बाब आहे. आता सरांनी काही गोष्टी मला सांगितल्या ज्या माझ्या सायन्सप्रमाणे माझ्या अजूनही याच्यात माझ्या पूर्ण थेरीत फिट नाही झालेलं. म्हणजे पिनियल ग्लँड ॲक्टिवेशन प्लस मिड ब्रेन कोऑर्डिनेशन या गोष्टी आम्ही अगदी मायक्रो लेवलला शिकलेलो आहोत. माझ्या मनात 2-3 प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत की जे ब्लाइंड फोडणे होते ते व्हॉट अबाउट विथ ओपन आईज, की आयुष्यभर मुलं काही ब्लाइंड फोडणे नाही चालणार आहे. त्यांना जे फेस करायचं आहे ते उघड्या डोळ्यांनी फेस करायचं आहे आणि हे फेस करताना येणारे जे चॅलेंजेस ते कसे ॲक्सेप्ट करतात, त्यावेळी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं राहतं, त्यावेळेला त्यांना अभ्यासाच्या दृष्टीने याचा काय फायदा होतो, किंवा दुसरी गोष्ट जर त्यांना काही फेल्युअर झालं त्यावेळेला त्यांच्या या म्हणजे ब्लाइंड फोडमुळे त्यांना काही फायदा होणार आहे का, त्यांना ते डिप्रेशनपासून दूर राहणार आहेत का, हे मला समजून घ्यायचं आहे. जे अजूनही माझ्याकडे त्याची उत्तरं नाही आहेत. मी आत्ता फक्त त्यांच्याशी 3-4 प्रश्न मी आतापर्यंत विचारलेले आहेत. सरांनी एक शब्द काढला DMRT. ही जी टेक्नॉलॉजी इज वेल नोन. इट इज नॉट रिलेटेड टू अबाउट ब्लाइंड फोल्ड ऑर एनिथिंग. इट इज रिलेटेड टू विथ ओपन आईज. एव्हरी पॅरेंट इज नाऊ काउन्सिलिंग विथ काउन्सिलर फॉर देअर करिअर. आणि त्याचा ब्लाइंड फोल्डशी काही संबंध आहे असं मला अजून पण वाटत नाही. माझा प्रश्न एवढाच आहे, अजूनही माझ्या मनात राहील की जे डोळे बंद करून होऊ शकतं ते उघड्या डोळ्यांनी माझ्या मुलीला काय फायदा होणार, याचं उत्तर मला 3 महिन्यानंतरच मिळेल. पण जे 2 दिवसात मी अनुभवलेलं आहे त्याच्यात माझ्या मुलीची कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढलेली आहे.
दुसरी गोष्ट तिचं सेन्स ऑफ आय डोंट थिंक म्हणजे सेन्स ऑफ स्मेल इम्प्रूव्ह झालेला आहे. थर्ड थिंग, अनेक लोकांच्या उपस्थितीमध्ये ती कुठल्या तरी एका पर्टिक्युलर वस्तूला शोधण्याचा प्रयत्न जे केलं जातं. अमॅग्लेडा नावाचा एक ब्रेनचा भाग असतो, त्याला इम्प्रूव्ह करतो, तो मदत करतो. तो काही ॲक्टिवेट होतो का हे मला बघायचं आहे. आता जे मी अनुभवलं की आफ्टर सर्टन पिरियड, समजा एक 15 ते 20 सेकंदानंतर किंवा अर्ध्या मिनिटानंतर मुलांचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही आणि त्यांना आपल्याला सांगावं लागतं की डीप ब्रेथ घ्या. ओके, मे बी हा त्यांचा थेरपीचा पार्ट असेल, मला माहीत नाही, अजून काही बोलणं चुकीचं ठरेल माझं या बाबतीत. पण मग त्याच्यानंतर ते पुन्हा त्यांना कॉन्सन्ट्रेट करावं लागतंय आणि हे 2 दिवसात तरी भरपूर इम्प्रूव्हमेंट आहे. म्हणजे ते 30 सेकंदात ते पालकांना ओळखतायत, वस्तू ओळखतायत, आकार ओळखतायत, कलर ओळखतायत. इव्हन म्हणजे मी अगदी आश्चर्यचकित झालो की ती उघड्या डोळ्यांनी तिने इतकं हे जे पेंटिंग केलं ते तिने ब्लाइंड फोल्डने केलेलं आहे. या बाबतीत नक्कीच सर आणि जे सत्य जे फीडबॅक आहेत ते दिले ना, तर आम्ही पण इम्प्रूव्हमेंट करू या गोष्टीची. आणि काल सर आमच्या चेहऱ्यावर तेव्हा आनंद खूप सोबत सर खरं तर तुम्ही पण खूप भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे आहेत. मला काही प्रॉब्लेम झाला तर मी या सुविधीनं टाइम तुमच्याकडे धावत येते आणि माझे बारीक बारीक आणि यांचे प्रॉब्लेम आहेत त्याचे सगळे सोल्युशन तुमच्याकडे आणि इथले सगळे प्रॉब्लेमचे सरांकडे आहेत. So खरंच लावलं पाहिजे, त्याला तो ऍक्टिव्हेट झालाच पाहिजे असं आपण नाही करू शकत. कारण की प्रत्येकाच्या ब्रेनवर त्याचं कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. कारण जेवढं मुलं मेडिटेशनला जेव्हा 2 तास मेडिटेशन होतं त्यांचं, दिवसातून 2 वेळा 2 तासांचं पूर्ण मेडिटेशन होतं त्यांचं. त्या मेडिटेशनमध्ये जेव्हा मुलं स्वतः डिस्ट्रॅक्ट नाही झाले ना तर लवकर ऍक्टिव्हेट होतं. आणि जर डिस्ट्रॅक्शन झालं तर थोडा वेळ लागतो. पण त्या 3 महिने अजून आमच्या हातात. आणि परत आम्ही सांगितलंय की ह्या सेशनमध्ये जर ते ऍक्टिव्हेटेड नाही झाले तर पुढचं सेशन जे असेल त्यांना फ्री ऑफ कॉस्ट त्या सेशनमध्ये एंट्री असेल. आणि तेव्हा मग जे ऍक्टिव्हेट झालेले ते स्टुडंट्स होतो ते पण असतीलच, त्यावेळेस त्यांना काही फीस नाही लागणार आहे. तर ह्या पद्धतीने आणि प्रत्येक आठवड्यातून आम्ही जो दिवस सांगू ना तो 1 तास त्यांना पाठवायचंच आहे. आणि आम्ही जे जे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला देऊ ना ते सगळे फॉलो पण करायचे. त्यांना ना बिना प्रॅक्टिसचं काहीच नाही होणार. हे कसं आहे ना, हे ब्लाइंड फोल्ड त्यांना फक्त कॉन्सन्ट्रेशन आणि हाचे लेवल वाढवण्यासाठी पण त्यांना अभ्यासामध्ये कसं यूज करायचंय या सगळ्या चॅलेंजेस त्यांच्या लाईफमध्ये येणार. आता 2 दिवसामध्ये मी तरी म्हणजे ती माझ्याकडे होती म्हणून मी ती खूप बोलण्याची पद्धत पण तिची चेंज होऊन गेली. म्हणजे सर तिला सांगते असं नाही तर ती लगेच जोरात सांगते नाही सर असं नाही असं. कारण हा विरोध पण तिने मला माझ्याकडे तरी 2-3 वर्ष होते, हा विरोध पण तिने मला केला नव्हता. मी तिला जर सांगितलं ही पूर्व नाही ही पश्चिम आहे तर ती ऍग्री करून येस मॅम ठीक आहे आपण नंतर बघू ही पश्चिम तर नाही असं तिचा टोन होता. तो टोन पण तिचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढल्यानंतर आहे ना थोडा चेंज झाला की हे गरजेचं आहे. मुलांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतील किंवा या होतील किंवा नाही होतील. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काय त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास येणार आहे आणि त्यांच्या डेली रुटीनमध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांच्या लाईफचे जे पण छोटे मोठे चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये ओव्हरकम करण्यासाठी ह्या गोष्टीचा उपयोग त्यांना होणार आहे. पण एका दिवसात कोणतीच जादूची छडी फिरत नाही. त्यांना डे बाय डे प्रॅक्टिस करायची. ते काउन्सिलिंग प्रॉपर घ्यायचंय. जे 3 महिने त्यांना काउन्सिलिंग मागतात ते पण प्रॉपर घ्यायचंय. आणि जी रोजची प्रॅक्टिस त्यांना दिलीच आहे ती पण व्यवस्थित करायची. नाहीतर अशी कोणतीच जादू नाही आहे, काहीच नाही. कारण आम्ही पण स्वतः प्रत्यक्ष ट्रेनिंगमध्ये हे सगळं आम्ही बोललेलं आहे. आम्ही पण सगळं करून बघितलेलं आहे. आम्ही पण किंवा 2 दिवसात नाही होत. त्याच्यासाठी प्रॉपर ट्रेनिंग असणं गरजेचं असतं. होतात किंवा यांच्यामध्ये चेंजेस काय होतात अगेन म्हणजे सर पण ऍग्री करतील की 6 ते 14 वर्षामध्ये त्यांचा ब्रेन जो असतो तो डेव्हलपमेंट मोडमध्ये असतो. तर जेव्हा त्यांना ते जग जाणून घ्यायचंय शिकून घ्यायचंय ना म्हणून ते पटकन त्या गोष्टी ऑब्झर्व करत असतात. आपल्याला थोडा वेळ लागतो किंवा आपल्या एजमध्ये कारण आपल्या डोक्यामध्ये ऑलरेडी खूप साऱ्या गोष्टी फिरत असतात. त्यांचं आता काय आहे ना आता खेळणं आणि शिकणं या 2च गोष्टी म्हणून ते थोडं प्लेन माइंडेडने थोडे लवकर त्यांचे रिझल्ट आपल्याला दिसतात. पण हे रिझल्ट अजून चांगल्या प्रकारे पुढे कसे घेऊन जायचे आणि त्यांचे चेंजेस हे जे हे त्यांना जसं सरांनी सांगितलं त्यांच्या डेली रुटीनमध्ये आपल्याला कसे कन्वर्ट करता येते ते चॅलेंजेस फेस करण्यासाठी आपल्याला कसे वापरता येते हे मी तुम्ही आणि त्यांनी तिघांनी मिळून आपल्याला करायचं आहे. पण पुढचे जे 3 महिन्याचे काउन्सिलिंग प्रॉपर सगळ्यांनी पाठवा म्हणजे आपल्याला त्याच्यावर कुठे कुठे त्यांचे वीक पॉईंट्स आहेत त्याच्यावर व्यवस्थित मायक्रो याच्यामध्ये काम करता येईल आपल्याला. आशा सोनवणे, फाउंडर ऑफ यशज्ञान इन्स्टिट्यूट, प्रारंभ प्री स्कूल आणि यशोगाथा विथ आशा आणि ह्या माझ्या पार्टनर आहेत.
शुभांगी भांबरे मॅडम. आम्ही गेले 10 वर्ष अबॅकस आणि वैदिक मॅथ्स याचं काम तर करतच आहोत धुळ्यामध्ये. आमच्या 7 ब्रांचेस ज्यात एकदम चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह आहेत आणि धुळ्यात प्रत्येक 2 किलोमीटरला आपलं सेंटर असावं या उद्देशाने आमची वाटचाल तर सुरूच आहे. 2 वर्षापूर्वी आपण आरंभ नावाने प्री स्कूलही स्टार्ट केली, जी धुळ्यातली पहिली अशी प्री स्कूल आहे जिथे CBSE प्रपोज्ड एज्युकेशनसोबत आत्ता आपण स्पिरिच्युअल जी आपली भारतीय संस्कृती आहे, तिच्या ज्या परंपरा आहेत, ज्या गोष्टी आता मुलांना विलुप्त होत आहेत, मुलांमध्ये आपल्याला दिसत नाही, तर त्या सगळ्या गोष्टी आपण मुलांमध्ये आणण्याचा, जपण्याचा प्रयत्न करतोय. ही प्रवास वाट तर आपली सुरूच आहे. पण आता एक नवीन गोष्ट आम्ही घेऊन येतोय. आतापर्यंत आम्ही का सुरू केली नव्हती, याच्या मागे रिझन होतं की ही जी गोष्ट आम्ही सुरू करतोय हिच्यासाठी आम्हाला पर्टिक्युलर वेळ देणं खूप महत्त्वाचं होतं आणि जोपर्यंत आपल्याकडे तितका निवांत वेळ नव्हता तोपर्यंत आम्ही या गोष्टीला हात लावला नव्हता. पण देन धुळ्यामध्ये आपण घेऊन येतो आहे यशज्ञान मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन नावाचा कोर्स आपण घेऊन येतो. आज त्याचे सगळे डेमोज, विद्यार्थ्यांचे सगळे रिझल्ट्स आपण शेअर केलेलेच आहेत. बऱ्याच पॅरेंट्सने पण बघितले आणि आजच्या वर्कशॉपमध्ये जास्त तर डॉक्टरांचे, पोलिसांचे मुलं होते. सो आत्ता आपण धुळ्यामध्ये ती गोष्ट घेऊन येतोय. मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन अशा या कोर्सचं नाव आहे, ज्याच्यामध्ये मुलांना ब्लाइंड फोल्डने ची वस्तू आयडेंटिफाय करणे, ओळखणे, स्मेलने बघणे ही तर गोष्ट आहेच, पण ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा पलीकडे काय माहिती आहे का, मुलं आत्ता ज्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जे स्ट्रेस होतोय, तो स्ट्रेस जो आहे ना मुलांचा, तो आम्ही अबॅकस थ्रू तर थोडा कमी करतोच आहे. पण त्या संपलेल्या स्ट्रेसला विसरून आपल्या ज्या जे दैनंदिन जीवनातल्या समस्या आहेत त्या समस्यांना मुलांनी किती बहादूरपणे तोंड दिलं गेलं पाहिजे, आलेल्या समस्यांमध्ये मार्ग स्वतः निवडले पाहिजे, स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे, आपले जे राईट आणि लेफ्ट ब्रेन आहे त्यांच्यावर काम झालं पाहिजे, जेणेकरून मुलांना आज ज्या आपण चॅलेंजेसमधून जात आहेत त्या ओव्हरकम करून त्या सगळ्या गोष्टी त्यांना मजेशीर वाटल्या पाहिजे आणि त्यांचं जे बालपण आहे ते अजून सुंदर आणि अजून खेळीमेळीचं झालं पाहिजे. हाच उद्देश या सगळ्या गोष्टींमागे आहे आणि ह्याच गोष्टींना घेऊन आम्ही हा नवीन कोर्स लॉन्च करतोय. धुळ्याने आम्हाला अबॅकस आणि वैदिक मॅथ्ससाठी खूप भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि आता मिड ब्रेन हा कोर्स जेव्हा आपण घेऊन येतो आहे तर ह्या कोर्सला पण धुळ्यातून भरपूर छान आम्हाला प्रतिसाद नक्कीच मिळणार आहे आणि आम्ही पण सगळ्या धुळ्यातल्या स्कूलमधले स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आम्ही वेळोवेळी हे सगळे वर्कशॉप आता कंटिन्यू अरेंज करणार आहोत आणि हे वर्कशॉप जरी 2 महिन्याचं असलं ना तरी ह्या 2 महिन्याच्या वर्कशॉपमध्ये त्यांना 3 महिन्याची प्रॉपर काउन्सिलिंग आहे, जी दर आठवड्याला 1 तासाची असते. त्या प्रॉपर काउन्सिलिंगमध्ये मुलांमध्ये काय काय मायक्रो प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना कुठे स्टक होत आहेत, काय त्यांचा विषय आहे, ते सगळं आम्ही त्याच्यामध्ये शोधू, त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करू. त्यांचं सॅटिस्फॅक्शन हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मुलांची प्रगती आणि त्यांचं बालपण हसत खेळत जावं हाच आपला मिशन आणि विजन आहे या सगळ्या कोर्सेस मागे, या सगळ्या एज्युकेशनल गोष्टींमागे. सो हा कोर्स आपण धुळ्यामध्ये घेऊन येत आहोत. तर ह्या कोर्ससाठी कोणाला जास्तची माहिती हवी असेल, कसं आहे, काय आहे, कोणालाही विचारायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आमचा मोबाईल नंबर, माझा नंबर आहे 94 20 70 80 52 आणि आमच्या इन्स्टिट्यूशनचा आहे 86 98 10 80 52 आणि मॅडमचा पण नंबर आहे. मॅम तुमचाही नंबर सांगा. शुभांगी सतीश भांबरे, पोलीस हेडक्वार्टर, 545471166 आणि दुसरा अजून एक नंबर आहे 9284443507. ओके. सो ह्या सगळ्या कोर्सेस आहेत अबॅकस, वैदिक मॅथ्स, प्री स्कूल आणि मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन. ह्या सगळ्या कोर्सेसमधून तुम्हाला कुठल्याही गोष्टींची माहिती हवी असेल तर तुम्ही ह्या सगळ्या नंबरवर आम्हाला फोन करू शकता. आणि एक लास्ट आमचं पॉडकास्टचं चॅनल आहे तर त्याचंही प्रमोशन जरा करूनच टाकतो आम्ही की धुळ्यामध्ये आपण पहिलं असं मराठी पॉडकास्ट चॅनल सुरू केलेलं आहे यशोगाथा विथ आशा या नावाने. ज्या पॉडकास्ट चॅनलवर जे लोक आहेत ज्यांनी संघर्षातून स्वतःला उभं केलेलं आहे आणि त्या संघर्षापलीकडचे त्यांचे जे अनुभव आहेत ते बघायला, ऐकायला मिळणार आहेत, जेणेकरून कोणी त्या सेम सिच्युएशनमध्ये असेल तर त्याला काही ओपनिंग्स मिळतील आणि त्या व्यक्तींच्या कथा ऐकून, त्या स्टोरीज ऐकून खूप जण इन्स्पायर होतील आणि उभे राहतील. हाच उद्देश त्या पॉडकास्ट चॅनलमध्ये आहे. सो त्या पॉडकास्ट चॅनललाही भरभरून प्रेम द्या, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आहे अबॅकस वैदिक मॅथ्स मिड ब्रेनचे आहे, प्री स्कूल आहे. याचं हेड ऑफिस आपलं साक्री रोडला आहे, JK ठाकरे हॉस्पिटलच्या प्रेमायसेसमध्ये आपलं हेड ऑफिस आहे आणि विविध 7 ब्रांचेस तर आहेतच आपल्या. पण मॅमची जी ब्रांच आहे, भांबरे मॅडमांची ब्रांच, ती पोलीस हेडक्वार्टर्सला मध्ये आहे.
तर अजून वेगळे 7 सेंटर वेगवेगळ्याच ठिकाणी आपले आहे. मोहाडीमध्ये आहे, भोई सोसायटीमध्ये आहे, गोंदूर रोडला आहे, वाडी भोकर रोडला आहे आणि SRPF क्वार्टर्सला आहे. असे वेगवेगळ्या ठिकाणी आपले सेंटर्स तर आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या इथे प्रभात नगरमध्ये आहे. सो हे सगळे सेंटर आपले आहेत. तुम्हाला जेही सेंटर तुम्हाला जवळ असेल त्या सेंटरमध्ये येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. त्याचबरोबर महाराष्ट्रात पुण्यात सुद्धा आमचं हो. सेंटर आहे. येस, नाशिकमध्ये आहे, नाशिक, पुणे, नंदुरबारमध्ये आहे, नंदुरबार. पुण्याला 2 आहेत आणि ठाण्यालाही आपलं एक सेंटर आहे. सो हे सगळे आमचे सेंटर्स आहेत. याच्यापैकी तुम्हाला कोणतीही माहिती पाहिजे असेल तुम्ही प्रत्यक्ष सेंटरला येऊ शकता किंवा आम्हाला कॉल करू शकता. आणि ह्या क्लासेसमुळे होणारे सगळे जे बदल आहेत ते आपल्या मुलांमध्ये जे होणारे बदल आहेत ते तुम्ही स्वतः अनुभवू शकता. त्याच्यामुळे या आणि एकदा नक्की व्हिजिट करा. द्या.